उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे। आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा विशेष महत्त्वाचा आहे आणि या दौऱ्याअंतर्गत राजापूर, रत्नागिरी, चिपळूण या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या सभा होणार आहेत। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, आज उद्धव ठाकरे यांची रत्नागिरीत सुद्धा सभा होणार असल्याचं कळतंय। लाल मातीतून पुन्हा एकदा विरोधकांवर निशाणा साधला जाईल। आज उद्धव ठाकरेंची नेमकी आणखीन कुठे कुठे सभा होणार आहे, त्या दृष्टिकोनातून कशी तयारी सुरू आहे? लागवी, उद्धव ठाकरे यांचा कोकण दौऱ्याचा दुसरा दिवस आहे। लोकसभेच्या दृष्टीने हा दौरा फार महत्त्वाचा आहे, कारण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकूण 6 मतदारसंघ येतात। विधानसभेचे जे लोकसभेसाठी महत्त्वाचे आहेत त्या सर्व विधानसभा मतदारसंघामध्ये जाऊन आणि ज्या लोकांनी शिवसेनेमध्ये जे फूट पाडलेली आहे, जे संघर्ष निर्माण झाला, शिंदे गटात गेलेले आमदार आहेत, त्यांच्या मतदारसंघात जाऊन उद्धव ठाकरे त्यांच्यावरती निशाणा साधताना दिसतात। एकीकडे आज जर बघितलं तर आपण रत्नागिरीमध्ये मंत्री उदय सामंत यांच्या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे जाणार आहेत, तसेच त्या मतदारसंघामध्ये जाऊन उद्धव ठाकरे उदय सामंत यांच्यावरती निशाणा साधतील। कारण उद्योगधंदे असतील, या कोकणाचा फार महत्त्वाचा विषय। कोकणातून अनेक उद्योगधंदे गेलेले आहेत, बेरोजगारी वाढलेली आहे, परत शेतकऱ्यांचे सुद्धा प्रश्न आहेत। या प्रश्नांवरूनच थेट उदय सामंत यांच्यावरती टीका होईल। तसेच उदय सामंत यांना कशी संधी दिली आणि त्यांनी काय केलं, कशा प्रकारे राजकारण केलं, ते शिवसेनेत कसे आले, कसं घेतलं, या सर्वांचा उहापोह आहे तो आज उद्धव ठाकरे त्यांच्या भाषणामधून काढतील। कारण जे 3 मतदारसंघ आहेत, एकदम चिपळूण, रत्नागिरी आणि या ठिकाणी या मतदारसंघामध्ये जाऊन उद्धव ठाकरे सर्व जे आमदार शिंदे गटात गेलेले आहेत, जे पदाधिकारी शिंदे गटात गेलेले आहेत, त्यांच्यावरती निशाणा साधतील। तसेच जे पुढचे उमेदवार आहेत त्यांना साथ द्या, नवीन चेहरे असतील त्यांना साथ द्या, किंवा महायुतीच्या विरोधात इंडिया आघाडीचा जरी एखादा उमेदवार असेल तरी त्याला निवडून देण्याचं एकंदरीत आव्हान या ठिकाणी उद्धव ठाकरे हे सर्व शिवसैनिकांना करताना पाहायला मिळतात। त्यामुळे या ठिकाणी कोकण दौऱ्याला, उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्याला मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांचा उत्साह आणि पाठिंबा सुद्धा पाहायला मिळतोय। कारण ज्या सभा झाल्या या सभेमध्ये सुद्धा उत्स्फूर्त शिवसैनिकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळाली होती। लागवी, अगदी स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।